आणि काय म्युझियम ते पण बघू. चला चला चला. उन्हामध्ये सायन्स सेंटर बघायला आलेलो आहोत आम्ही. रिजनल सायन्स सेंटर भुज. त्या सगळ्यावरती कशी कबुतरं बसलेली आहेत. ठिपके 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 दिसत आहेत ना, ती सगळी कबूतर आहेत. इधर से जाने का है. इथे हे ॲरो केलेत, ह्याच्यावरून आम्ही चालत जायचं आहे. ॲरोवरून हे मुलांच्यासाठी खूप चांगलं आहे. काउन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे काय आहे डिटेल बघत जायला पाहिजे. 2025 इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्यावरून जायचं आहे आपल्याला, ॲरोवरून जायचं आहे. हे सायन्स एक्झिबिशन आहे. हां, वॉशरूमची सोय. सबमरीन सिम्युलेटर. चला ॲरोवरनं. मराईन नेव्हिगेशन गॅलरी ए. आल्या आल्या प्रचंड गार वाटलं. AC चालू आहे मोठाच्या मोठा. नेव्हिगेशन थ्रू हिस्ट्री. पूर्वीपासून आपलं कसं काय होतं सर्व हे यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. एज ऑफ एक्सप्लोरेशन, द मेडियल एज. म्हणजे ह्या प्रत्येकमध्ये आपलं कसं काय दळणवळणाची साधने. हो ना, असं म्हणायचं ना, दळणवळणाची साधने. हाँ, कम्युनिकेशन. पूछ के लिया तो अच्छा है ना आपको. हाँ जी, अलाउड है तो हमको भी अच्छा लगता है. एन्शंट टेक्निक्स, प्राचीन तकनिके. म्हणजे समुद्रामध्ये कशा पद्धतीने दिशादर्शन व्हायचं, किंवा आता काय समुद्रामधली सर्व प्रकारचे संकेत कसे पकडले जायचे, संकेत कसे दिले जायचे, हे सगळं या ठिकाणी अतिशय छान आहे. भुजला आलेलो आहोत आम्ही. मस्त, खूप छान खूप छान. समुद्री नेव्हिगेशन उपकरण में विकास. आणि ह्या सगळ्या त्या समुद्री नेव्हिगेशनच्या सर्व दिशादर्शन समुद्रामध्ये. हां, होकायंत्र वगैरे बरंच काय काय. आपल्या मुलांना घेऊन यायला पाहिजे. कंपास कसा होता, कसं कसं बघत होते. मराईन वालुका यंत्र. समुद्रामध्ये खाली टाकायचे. गळ नाही म्हणायचे ह्याला, काय म्हणायचं, नांगर टाकायचे. तो हा नांगर कसा टाकायचे, तर तो हा असा टाकायचे नांगर. नातवंड मॉडर्न एजचं नेव्हिगेशन आहे. हां, हे मॉडर्न एजचं नेव्हिगेशन आहे सगळं. चला काका, मागं नका राहू. इथं हरवलं तरी तिथं बाहेर जाऊन उभं राहायचं. हाउस में दिशा निर्देश प्रणाली में क्या क्या सहायक होता है ये देखो. सर्व नातवंडांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सर्व नातवंडांच्यासाठी. रेडिओ टेलिग्राफी. हे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय कोड. हे सर्व आहे ते. याच्यासाठी फक्त तिकीट आहे 50. किती आपल्याला ज्ञान मिळतं आणि किती काय काय. हां, आणि किती ठेवलेलं आहे इथं त्यांनी सर्व. म्युझियम. चला 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 पुढे व्हा, पुढे पुढे. डोळे भरून बघायला पाहिजे सगळं. खूप वेळ पाहिजे याला. आपण 1 तासात बघणार आहोत. काय पण बघितल्यावर लक्षात येते, मेरा भारत महान, मेरा भारत महान. कैसा है ये सब कुछ. इथं एवढंच आम्ही बघायला लागलो आहे म्युझियममध्ये, तर एवढं मन भरून आलं आहे. मध्ये आम्ही जाऊन आलो मराईन नेव्हिगेशन. आता बी मध्ये गॅलरीमध्ये एनर्जी सायन्स आहे. चला ते
युनिट्स ऑफ एनर्जी. हे आत्ताचं नवीन तकनीक, हे सगळं हेडफोन त्यांनी ठेवलेत बघायला. स्थितीज और गतिज रोलर कोस्टर की सवारी एंड कायनेटिक एनर्जी रोलर कोस्टर राइड. हो हां, कन्वर्जन ऑफ एनर्जी, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, संगीत वाद्ययंत्र. हां, केले की नाही बघते आणि आमचं नातं सगळं असं करून काय सांगताय? व्हेरी गुड. क्या का परिवर्तन म्यूजिक में, ध्वनी ध्वनी डेन्सिटी व्हायब्रेशन. हे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी कॉइल, ऊर्जा परिवर्तन, लाईट बल्ब होय की नाही. हे लाईट बल्बमध्ये कशी होते ऊर्जा परिवर्तन? ऊर्जा के प्रकार मैकेनिकल, इलेक्ट्रिकल, थर्मल, केमिकल, साउंड एनर्जी, लाइट एनर्जी. Energy refers to the technology that converts the air's motion into mechanical energy, usually for electricity production. हे पवनचक्कीचं काम कसं चालतं ते चाललंय. एनर्जी तयार केली जाते, ऊर्जा, ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. धरणावर टर्बाईन्स जी असतात त्यातनं कशी ऊर्जा निर्मिती केली जाते हे या ठिकाणी दाखवले. भूतापीय ऊर्जा पृथ्वी की ऊपरी तह की आंतरिक गर्मी का उपयोग करके ऊर्जा के उत्पादन में जुड़ी हुई है. जिओथर्मल थर्मल म्हणजे आपलं जे ग्लोबल आपण म्हणतोय तापमान वाढायला लागलंय, त्या तापमानाचा सुद्धा उपयोग करून त्याचा उपयोग कसा इलेक्ट्रिसिटी एनर्जी निर्माण करण्यासाठी उत्पन्न होतो हे या ठिकाणी दाखवले. हे सगळे बायोगॅसमधनं निर्माण होणारी ही एनर्जी, बायोमास, बायो एनर्जी रेफर्स टू द यूज ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. जे आपण जे म्हणतो की सगळं जे टाकाऊ कचरा आहे त्यातनं सुद्धा एनर्जी तयार केली जाते, ती ही या पद्धतीने. ते हे मॉडेल आहे. हां, एनर्जी कशी तयार केली जाते, तो कसा असतो प्रोजेक्ट, हे त्यांनी इथे दिलेलं आहे. सोलर टेक्नॉलॉजीज कन्वर्ट द सन्स हीट, सूर्याची किंवा लाईटची एनर्जी घेऊन अनदर फॉर्ममध्ये एनर्जी कशी परावर्तित केली जाते. सोलरच वापरते सगळीकडे. हो, महासागरामध्ये म्हणजे जे आपल्या टायडल पॉवर म्हणजे भरती ओहोटी लाटांची जी आहे त्यातनं सुद्धा ऊर्जा निर्माण होऊन ती कन्वर्ट केली जाते. लाटांमधून सुद्धा त्यातल्या एनर्जीमधून कशी तयार केली जाते. हे हायड्रोजनपासून निर्मिती कशी होते, हायड्रोजन गॅसपासून. हे कोळशापासून गॅस निर्मिती कशी होते, तो हा प्रोजेक्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग तो हा प्रोजेक्ट. प्राकृतिक वायूपासून कशी एनर्जी तयार केली जाते, हा तो प्रोजेक्ट आहे. पासून हायड्रोकार्बन आहे ते एक, आणि त्याचा उपयोग रूप से परिवहन इंधन म्हणजे आपण आपल्या वाहनांमध्ये कसा त्याचा उपयोग केला जातो, तो हा पेट्रोलियम वाहन तयार करण्याचा प्रोजेक्ट आहे. हा परमाणु ऊर्जा. परमाणु ऊर्जा परमाणु के नाभिक से विखंडन या एकीकरण की प्रक्रिया से माध्यम से जारी होती, आणि हा ॲटॉमिक प्रोजेक्ट. हां, चला जाऊया. चला. मेडल गॅलरी सी, फील्ड मेडल. आणि ते महान विभूती जे आहेत त्यांची या ठिकाणी कार्य, त्यांच्या मौलिक कार्यांची जानकारी. हां, बॉन्साय गॅलरी. आता इथं बॉन्साय केलेले आहेत, गॅलरी डी. अजून बॉन्साय कशासाठी आलं तर ते जीवित चीज़ों के प्रति सौम्य सम्मान के एक अच्छे उदाहरण के रूप में गिना जाता है. बरोबर. बोन्साय, बोन्साय म्हणजे कटिंग करतो ते. समजते समजते. मॅडम हां, ये ना
हाँ सो वो वर्ल्ड का हाईएस्ट अवार्ड माना जाता है और डिफरेंट सब्जेक्ट्स में बहुत अच्छा इन्वेंशन करता है, अच्छा काम करने पे भी वो मिलता है। जैसे शांति लिखा हुआ है, इस तरह से नंबर्स लिखे जाते थे, 0 को एज अ डॉट प्रेस दिया हुआ है। अभी का 0 का शेप अरब कंट्रीज ने दिया हुआ है। नाउ मेनली ये गैलेरी फिल्म मेडलिस्ट के लिए टोटल 64 पर्सन्स को फिल्म मेडल मिल चुका है। सभी के यहाँ पे फोटोज है, फोटोज के साथ उनका नाम है, कौन से कंट्री से है, कौन से ईयर में फिल्म मेडल मिला और क्या इन्वेंशन किया, ये सब थैंक यू। फील्ड मेडल मॅथ्ससाठी कुणाला दिलं जात नाही आणि त्यासाठी ते कुणाकुणाला लोकांना दिलं गेलं आहे आत्तापर्यंत, तर हे सगळेजण आहेत की ज्यांना हे मॅथ्समधलं फील्ड मेडल दिलं गेलेलं आहे. परंतु हे 1934 नंतर द्यायला सुरुवात झाली आणि त्याच्या आधीसुद्धा मॅथ्स होतं. मग ती आपले भारतातले वराहमिहीर भास्कर सारे इन्वेंशन किए हुए हैं और उनके टाइम पे हम बोल सकते हैं कि कुछ ऐसे साधन नहीं थे। अब अभी हमारे पास टूल्स हैं बहुत सारे, लेकिन इनके टाइम पे कुछ नहीं था, फिर भी उन्होंने बहुत सारे इन्वेंशन किए बिना कंप्यूटर के। अभी तो एआई भी आ गया है, लेकिन उनके टाइम पे कुछ नहीं था, फिर भी बहुत सारे इन्वेंशन किए। साथ ही ये जो लोग थे सारे मैथ्स में तो एक्सपर्ट थे, साथ ही एस्ट्रोलॉजी में भी एक्सपर्ट थे। उनको एस्ट्रोलॉजी के बारे में भी बहुत कुछ नॉलेज थी उनके पास। 4 हा नंबर असा आहे की ज्याच्यामध्ये 4 OUR 4। क्या आप जानते हैं पल आले। सेकंड नंबर पे ये जापान में आया, तो जापान में इसके बोनसाई के नाम से जाने जाते हैं, जो पूरे वर्ल्ड में फेमस हुआ। थर्ड नंबर पे इंडिया में आया, तो इंडिया में इसे बामन वृक्ष कला के नाम से जाने जाते हैं। बामन होता है छोटा और एक संस्कृत बढ़ते हैं वृक्षाचे बोनसाय। तो जितने भी बाहर के प्लांट और वीड्स होते घास उम्र पत्ती से पहचान करनी बहुत इसका है। हे सर्व बोनसाय आहे तिथं आणि हे बोनसाय या ठिकाणी नाही 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 हे लांबून बघायचे आहेत, कारण की या प्रजाती इथं छोट्या जागेमध्ये कसं आपण आपल्या प्रजातींना वाचवू शकतो, ठेवू शकतो, यासाठी यांनी हे बोनसाय सगळे ठेवलेले आहेत। 40 यहाँ पे आप देख रहे बोनसाई की एक्स्ट्रा लीफ बनाई गई, आर्टिफिशियल बनवला आहे, ये जो प्लांट होते रॉक से पत्थरों से निकलते वायर बोनसाय। 6 गॅलरीज आम्ही बघितल्या, 6वी आहे ही आता, नॅनो टेक्नॉलॉजी गॅलरी। आणि माहिती देण्यासाठी माणसं आहेत असलेली। मेडिकल टेक्नॉलॉजी पेंटिंगमध्ये सुद्धा कसं नॅनो टेक्नॉलॉजी वापरली आहे ते दाखवता येते। महान वैज्ञानिकांचं शोध आणि 6 गॅलरीज आम्ही विज्ञानावरच्या बघितल्या। भुजमध्ये अतिशय छान असं हे आम्हाला म्युझियम बघायला मिळालं। थँक्स टू रिजनल सायन्स सेंट्रल ब्युरो। चला 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 चला